शिवसेना ठाकरे गटाची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांना सुरुवात झालेली आहे। विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक सुरुवात केली गेलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 8 जागांवर ठाकरे गट चाचपणी करते। 8 जागांमध्ये शिवसेना मजबूत असल्याचा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दावा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता बैठका सुरू झाल्यात। एकीकडे विदर्भातल्या 3 जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे। चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर या 3 जागांचा त्यामध्ये समावेश आहे। आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चाचपणी सुरू झाली आहे। शहरामधल्या जे माझ्याकडे आहेत त्या 6 विधानसभा आहेत आणि जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा आहेत। 15 पैकी किती आपण लढवणार हे स्ट्रेंथनुसार ज्याची ताकद जिथं असेल त्यानुसार पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि देतील। पण आता शिवसेनेची ताकद किती वाटते? निश्चितपणाने शिवसेनेची ताकद ही मजबूतीने संघटना काम करते। त्यामुळे असं वाटतं की 15 पैकी 8 जागा आपण लढवाव्यात अशी इच्छा आहे। पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील, त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं आणि या सगळ्या संदर्भात अपडेट देतात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, 15 जागांचा राजकीय बलाबल नेमकं कसं आणि किती आहे आणि 8 जागांची चाचपणी जी ठाकरे गटाकडून केली जाते त्या 8 जागा पदरात पडू शकतात का? प्रज्ञा, 2019 मध्ये ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ होता, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या। त्या खालोखाल भाजप होते, शिवसेनेला अवघ्या 2 जागा होत्या। मात्र आता शिवसेना 2 वरून 8 जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे। त्यामध्ये सर्वात कळीच्या ज्या जागा ठरणार आहेत ती नाशिक मध्य, ती सध्या भाजपच्या ताब्यात आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला त्यावेळेस 2 नंबरची मतं मिळालेली होती। नाशिक पश्चिम ही जागा देखील सध्या भाजपकडे आहे, ती जागा देखील शिवसेनेला लढायची आहे। तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा ठोकू शकते। त्याचबरोबर देवळाली विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार निवडून आलेले आहेत, त्या सध्या अजित पवार गटामध्ये आहे। शिवसेनेचे योगेश घोलप यांचा पराभव झालेला होता, त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा आता शिवसेनेला पाहिजे। त्याचबरोबर नांदगावची जागा आहे, शिवसेनेचे विद्यमान आमदार जे सध्या शिंदे गटामध्ये आहे सुहास कांदे, ती जागा देखील शिवसेना आता लढण्याच्या तयारीमध्ये आहे। मालेगाव बाह्य ही जागा देखील शिवसेना लढण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे अनेक जागा अशा आहेत ज्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा दावा ठोकू शकतो। त्यामध्ये नाशिक मध्येचा जर विचार केला तर काँग्रेस देखील नाशिक मध्यवर आग्रही आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट देखील याच्यावर आग्रही आहे। तशीच परिस्थिती पश्चिमची आहे। त्यामुळे एकूणच आता कुठे प्राथमिक सुरुवात झालेली आहे। शिवसेनेने याआधी चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे। सिन्नरच्या जागेवर आता शिवसेनेचे खासदार सिन्नरमधलेच आहेत ते निवडून आले, तरी देखील शिवसेना तिथे आपला दावा सांगते। तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपला दावा करते। त्यामुळे अनेक जागा अशा आहेत ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे आणि जागा वाटपाच्या वेळेस या जागा कळीचा मुद्दा ठरू शकतात। आता वरिष्ठ पदाधिकारी यावर कसा तोडगा काढतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा